आज मी तुम्हाला साडीचे घडीचे प्रकार सांगणार आहे। 3 ते 4 प्रकार आहे। तर त्यासाठी मी एक काठापदराची साडी घेतलेली आहे आणि साडीला छान असं दोन्ही बाजूनी फोल्ड करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला ती हाताने अशी व्यवस्थित करून घ्यायची आहे, जेणेकरून मोडा वगैरे पडायला नको। त्यानंतर हे जे ब्लाऊज आहे आपल्याला हे सेंटरमध्ये ठेवायचं आहे साडीच्या अगदी मध्यभागी आणि त्यानंतर ब्लाऊज साडीच्या जे आपण फोल्ड केली आहे त्यावर व्यवस्थित ते ठेवायचं आहे, जेणेकरून साडीच्या बाहेर यायला नको। तर अशा पद्धतीने या साईडला साडीची एक बाही आणि एक साईड पूर्ण करायचा, त्या साईडचं पण, आणि त्यानंतर आपल्याला फोल्ड करून बघायचं आहे की आपलं ब्लाऊजवर व्यवस्थित साडीचा भाग आला की नाही। तर इथे बघू शकता व्यवस्थित आलेला आहे। आता या बाजूनी पण आपल्याला 2 फोल्ड करायचे आहे। तर एक अशा पद्धतीने करायची, नंतर साडी पलटवून घ्यायची आणि परत एकदा साडी अशी आपल्याला प्लेन करून घ्यायची आहे, जेणेकरून मोळा पडायला नको। त्यानंतर हा जो ब्लाऊज आहे याच्यामध्ये आपल्याला ही साडीची घडी फिक्स करायची आहे, बघू शकता अशा पद्धतीने, आणि व्यवस्थित अशी घडी झालेली आहे। इथे तुम्हाला साडी कव्हरची गरज पडणार नाही, बघू शकता व्यवस्थित झालेली आहे आणि पायाला पण छान दिसते। त्यानंतर दुसरा प्रकार आहे, सेम त्या साडीप्रमाणे ज्या साडीला आपण दोन्ही बाजूनी फोल्ड केलेला आहे आणि 2 भाग केलेले आहे याचे, आणि अशा पद्धतीने एका भागामध्ये आपल्याला ही साडी अशी फिक्स करायची आहे आणि पॉकेटप्रमाणे आपल्याला अशी घडी करायची आहे। आता यामध्ये ब्लाऊज पण ठेवू शकता तुम्ही। आता तिसरा प्रकार आहे या साडीचा, सेम त्याच पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचे आहे दोन्ही भाग, मध्यभागी आपण ब्लाऊज ठेवलेला आहे, त्यानंतर असे 2 फोल्ड करायचे आहे आणि हे परत जो हा भाग आहे तर इकडच्या ओपन भागामध्ये आपल्याला हा फिक्स करायचा आहे। अशा पद्धतीने ही पॉकेटप्रमाणे साडीची घडी होईल, किंवा तुम्ही ब्लाऊज बाहेर काढून या पॉकेटमध्ये पण ठेवू शकता। त्यानंतर आहे आपला हा एक प्रकार, तर इथे ही साडी आहे थोडी सिल्कमध्ये येईल, तर याची घडी आपल्याला त्रिकोणी करायची आहे। तर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे, सेम आपल्याला इतर साड्याच्या जसे आपण फोल्ड केलेले आहे दोन्ही बाजूनी त्याचप्रमाणे। नंतर अशा पद्धतीने फोल्ड करून आणि व्यवस्थित जो वाचलेला भाग आहे, जो ओपन भाग आहे, तो या साडीमध्ये या साईडला असा फिक्स करायचा आहे, जेणेकरून ते बाहेर निघणार नाही। आणि ह्या सिल्क साड्या असल्या तर थोडंफार निघण्याची भीती असते आणि कॉटन असल्या तर खूप छान होईल। तर मी तुम्हाला कॉटनच्या साडीचा पण पुढे दाखवणारच आहे। तर अशा पद्धतीने बघू शकता। त्यानंतर याच साडीचा आपण आता वेगळा प्रकार दाखवते घडीचा। तर साडीचे सर्व पदर आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे आहे, चारही भाग, आणि व्यवस्थित ती प्लेन करून घ्यायची आहे। आता बघा, ह्या ठेवणीतल्या साड्या असल्या तर अशा मोडा पडतात आणि त्यामुळे जर ती मोड पडली ना तर मध्यभागी साडी अशी डॅमेज व्हायची भीती असते आणि खूप दिवसाच्या अशा साठवणीतल्या असतात आपल्या ह्या साड्या, जे की आपण सहसा यूज करत नाही। तर अशा पद्धतीने फोल्ड करून घेतली, त्यानंतर जो काठ असते त्या भागाकडून फोल्ड करून घ्यायचे आपल्याला आणि व्यवस्थित प्लेन करून घ्यायचे आहे। दोन्ही बाजूचे काठ घ्यायचे आणि व्यवस्थित या पद्धतीने प्लेन करायचं आहे। आता बरेच दुकानामध्ये अशा पद्धतीची घडी तुम्ही बघितलीच असेल। त्यानंतर त्याच्या या साईडला दोन्ही साईडचे आपल्याला जे फोल्ड करून घ्यायचे आहे भाग, तर इकडच्या साईडनी पण घडी केलेली आहे आणि या साईडनी पण, आणि आता मध्यभागी परत आपल्याला फोल्ड करायची आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने, आणि व्यवस्थित अशी प्लेन झालेली आहे आणि पाहायला पण अगदी सिंपल आणि छान दिसते, म्हणजे कुठलेही काठ किंवा पदर डिझाईन बाहेर दिसणार नाही, अगदी प्लेन दिसते। आणि हा जो पॉकेट आहे इथे ब्लाऊज ठेवू शकता। त्यानंतर ही कॉटनची साडी आहे, तर याची मी आता तुम्हाला परत त्रिकोणी प्रकारची घडी करून दाखवणार आहे। याला खण घडी अशी पण म्हणतात, पण सहसा ही त्रिकोणीची येईल। तर बघा अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आपल्याला ही साडी, आणि कॉटनची असल्यामुळे याची घडी व्यवस्थित होईल। आता याचे काठ जे आहे ना हे थोडे कॉटनचे नसल्यामुळे बाहेर निघण्याची शक्यता आहे। तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, एखादी आपण सेफ्टी पिन लावू शकतो किंवा अशा पद्धतीने फोल्ड करू शकतो। जर तुम्हाला असं वाटेल की निघू शकते तर तुम्ही सेफ्टी पिन लावू शकता। तर बघा अशा पद्धतीने छान असा त्रिकोण तयार झालेला आहे आणि यामध्ये आता आपण ब्लाऊज ठेवूया। तर इथे जे मध्यभागी जो पॉकेट असते त्यामध्ये ब्लाऊज पण ठेवू शकतो। आता साडीचा नेक्स्ट प्रकार आहे बघा तुम्ही, आता ही साडी आहे काठापदराची, तर ही पण सेम पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही बाजूने अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेले आहे आणि त्यानंतर याचे 3 ते 4 आपल्याला छोटे छोटे असे घडी करून घ्यायची आहे। आणि हे छोटा पॅकेट असं म्हणू शकता तुम्हाला, जे की अगदी छोटी घडी होईल आणि पॉकेटप्रमाणे अशा पद्धतीने करायची आहे। आणि बघू शकता अगदी छान आणि अगदी छोटीशी घडी होते, म्हणजे सिंपल तुम्ही कुठेही ठेवू शकता आणि आपल्याला अगदी कमीत कमी जागा लागेल अशा पद्धतीने जर साडीच्या घड्या केल्या ना तर कपाटामध्ये जागा पण भरपूर होईल आणि साड्या पण व्यवस्थित राहतील। आता इथे बघू शकता ब्लाऊज मी या पॉकेटमध्ये ठेवलेला आहे आणि त्यानंतर ही दुसरी कॉटनची साडी आहे। आता या साड्यांचा प्रॉब्लेम असा होतो की
खालचे जे आपले याला काय म्हणतात ते काठं वगैरे असतात ना, कधी कधी ते वेट जास्त असलं की तो पदर कमी जास्त प्रमाणामध्ये घडी करताना होतो. तर आता बघा घडी करताना ते कमी जास्त होते. तर अशा घड्या करताना मग काय करायचं की दोन्ही बाजूनी जे काठं असते असे फोल्ड करून घ्यायचे. आणि कॉटनच्या साड्यामध्ये येतो कधी प्रॉब्लेम किंवा जे हेवी वर्कमध्ये असेल त्या साड्यांमध्ये, तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी फोल्ड करायचं. परत दोनदा फोल्ड करायची आहे. आता याआधी तुम्हाला दाखवले होतं मी, तर ते अपोजिट साईडने होतं. आता हे एकाच साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मध्यभागी करून अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायची आहे. तर हा एक घडीचा प्रकार आहे आणि कॉटनच्या साड्या अशा पद्धतीने फोल्ड केल्या तर अगदी छान होतात. आणि बघू शकता मस्त अशी घडी झालेली आहे. आणि त्यानंतर ही वर्कची साडी आहे. आता ह्या ज्या वर्कच्या साड्या असल्या तर यांना कसा प्रॉब्लेम येतो, आता याच्यामध्ये स्टोन वर्क वगैरे आहे, थोडा हेवी असते यांचे जे काठं तर भरपूर हेवी असतात त्यात. तर याला सिंपलच घडी करायची. पॉकेट घडी किंवा तुम्ही ह्या हँगरला अडकवू शकता. तर पॉकेट घडी जर करायची असेल तर जे साईडला जे काठं आहेत ना ते मध्यभागी करून घ्यायचे आपल्याला, जेणेकरून ते बाहेर निघणार नाही, कारण त्याच्यामुळे बऱ्यापैकी ती घडी खूप मोठी होते. आणि अशा पद्धतीने छोटं पॅकेट करून आपल्याला ही साडी यामध्ये ॲडजस्ट करायची आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने साडीच्या सर्व घड्या केलेल्या आहे आणि अगदी व्यवस्थित झालेल्या आहे. आणि काठापदराची साडी असेल ना तर अशा पद्धतीच्या घड्या करायच्या, जेणेकरून आपल्या साड्या पण छान राहील. आणि एकाच प्रकारची घडी केली तर साड्या खराब होतात, त्यामुळे अशा काहीतरी अदलबदल पाहिजे असतो. तर असे साडीचे घडीचे प्रकार आहे. आणि नेक्स्ट टाईम मी तुम्हाला ब्लाऊजच्या घड्या कशा करायच्या हे पण दाखवणार आहे. तर बघा ही मस्त कॉटनची साडी आहे, त्याप्रमाणे छान असा त्रिकोण आलेला आहे, पॉकेट घडी आणि वेगवेगळे साडीचे असे घडीचे प्रकार आहे, जेणेकरून आपल्याला साडी कव्हरची पण गरज पडणार नाही आणि कमी